आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वडोले या गावामध्ये गेल्या 17 तारखेला अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। या गावातील एक उमदा तरुण शेतकरी बाबासाहेब सरोदे यांनी त्याच्यावरती असणारं जे कर्ज आहे त्या कर्जाची परतफेड होत नसल्यामुळे किंवा सरकारनं कर्जमाफी न दिल्यामुळे आणि कुटुंब चालवण्यासाठी सावकारांकडून घेतलेला जो पैसा होता तो वेळेत दिल्या न गेल्यामुळे बाबासाहेबांनी आत्महत्या केली। आज वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुक्यातील आमचे सर्व पदाधिकारी आम्ही या कुटुंबाला भेटण्यासाठी आलेलो आहोत। खरं म्हणजे मन सुन्न करून टाकणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे। एक 38 वर्षाचा हा उमदा शेतकरी, पाठीमागे आई आहे, भाऊ आहे, मुलगी आहे की जी मुलगी BSc अग्रीला, तिच्या शिक्षणासाठी 2 मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी जमीन पण फारशी नव्हती, 4 एकर जमीन आहे, त्याच्यावरती कर्ज घेतलेलं आहे। मुलांच्या शिक्षणासाठी पैसा सगळ्याच बँकांकडून सोसायट्यांकडून ब्लॉक झाल्यामुळे सावकाराकडून कर्ज घेतलेलं असल्या कारणानं पैसाही उपलब्ध होत नव्हता आणि दुसरीकडे सावकार देखील तगादा लावत असल्या कारणानं वैतागून कंटाळून त्या सगळ्याच गोष्टीला परवा दिवशी त्यांनी आपलं जीवन संपवलं। त्याचा एक व्हिडिओ आलेला आहे। त्या व्हिडिओतनं त्यांनी या सरकारच्या जी काही घोषणा केली होती, सरकारची जी जाहीरनामा होता या सरकारचा, फडणवीस सरकारचा, महायुती सरकारचा, की आम्ही सत्तेवरती आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना आम्ही कर्ज माफ करू, कर्ज त्यांचे सातबारे कोरे करू, अशा पद्धतीची घोषणा होती। आणि त्या घोषणेच्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना सत्तेवरती आणलं आणि आल्यानंतर मात्र काल परवाचं स्टेटमेंट असं आहे या राज्याचे मुख्यमंत्री यांचं की आता पाऊस भरपूर झालेला असल्या कारणामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता नाही। खरं म्हणजे इथं आल्यानंतर आम्हाला समजलं की या 6 महिन्यामधली आज देखील एक तरुणाने आत्महत्या केलेली आहे आणि त्याचं सुद्धा पोस्टमार्टम चालू आहे। याच्या अगोदर 6 महिन्यामध्ये ही 4थी घटना आहे। म्हणजे बाबासाहेब सरोदेची 3री आणि आज जे PM होतं ती 4थी, म्हणजे 6 महिन्यात 4 लोकांनी, शेतकऱ्यांनी या गावामध्ये आत्महत्या केली आहे। सरकार याच्यामध्ये गांभीर्य नाहीये। खरं म्हणजे सरकारनं गांभीर्यानं घेतलं पाहिजे। राज्यामध्ये रोज आत्महत्या होत आहेत। इथं तर हा साखर कारखानदारांचा जिल्हा आहे, जवळपास 18 ते 19 साखर कारखाने या जिल्ह्यामध्ये आहे। हे सगळे कारखाने कोट्यवधी रुपयांनी थकीत आहे, त्यांच्यावरती कर्ज आहे। परंतु महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत एकाही कारखानदाराने आमच्या कारखान्यावरती घेतलेलं कर्ज जिल्हा बँकेकडनं, राज्य बँकेकडनं घेतलेलं कर्ज थकलंय म्हणून एकाही कारखानदारानं आत्महत्या केलेली नाही। का? कारण सरकार त्यांना पॅकेज देतं। ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती हे कारखाने चालतात, शेतकरी घाम गाळतात, कष्ट करतात, मेहनत करतात, रात्रीचा दिवस करतात। आता तर 8 तास लाईट आहे, रात्री देखील शेतकऱ्यांना शेतावरती जावं लागतं दारे धरायला वगैरे। म्हणजे हाडाची काळं करायची, राबायचं, कारखान्याला ऊस पाठवायचा आणि इकडे मात्र त्याच्या शेतावरती जे कर्ज आहे ते कर्ज न मिटल्यानं आत्महत्या करायची। कारखानदार आत्महत्या करत नाही, कारण त्यांना वाचवण्याचं काम सरकार करत आहे। आणि म्हणून फडणवीस सरकारचा, या महायुती सरकारचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो। आणि लवकरच गावातले काही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत, त्यांनी देखील सांगितलं की या गावातून आम्ही सरकारनं जी फसवी घोषणा केलेली आहे, शेतकऱ्यांना फसवणारी, खरं म्हणजे हे फडणवीस सरकार आल्यापासून अनेकांनी आत्महत्या केलेल्या आहेत, अनेकांवरती अत्याचार होत आहेत। पोलीस आणि अधिकारी राजरोसपणे लोकांवरती अन्याय करतात। आम्हाला परभणीची घटना आहे, सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस कस्टडीमध्ये मारलेला आहे। काल परवा जालन्याची घटना आम्ही बघितली की DYSP सारख्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्याच्या कमरेवरती लाथ घातलेली आहे। म्हणजे हे सरकार फसवणारं सरकार आहे, हे सरकार खुनी सरकार आहे। हे लोकांचे बळी घेतात, आणखी किती बळी घेतील या महाराष्ट्रामध्ये मला माहित नाही। आणि म्हणून आता तरी खऱ्या अर्थानं या सरकारनं त्यांना जाग आली पाहिजे। म्हणून पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो की या फडणवीस सरकारला, अजित पवारला, त्याचप्रमाणे शिंदेंना
सद्बुद्धी सुचो की तातडीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय त्यांनी घ्यावा। या जिल्ह्याचे पालकमंत्री अद्याप 5 दिवस झालेत घटना घडून इकडे फिरकले देखील नाही। काल या भागाचे आमदार येऊन गेले, त्यांना आग्रह केला लोकांनी म्हणून ते पण येऊन गेलेत, तहसीलदार येऊन गेलेत। आता त्या प्रक्रिया करतील, माणूस गेल्यानंतर आता कर्जमाफी करतील, मदत करेल सरकार। पण माणूस गेला या कुटुंबाचा, त्याचं काय? मुलीचा बाप गेलाय, या आईचा मुलगा गेलाय, आधार गेलाय म्हातारपणाचा। आताच त्या म्हणत होत्या की आता किती सरकारनं कर्जमाफी केली, पैसे दिले तर माझा मुलगा मला परत मिळणार आहे का, त्या मुलीचा बाप परत मिळणार आहे का? मला वाटतं की फडणवीस सरकारनं थोडीफार तरी जनाची नाही तर मनाची, मला असं वाटतं की जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेच्या अनुषंगाने तातडीनं अंमलबजावणी करावी। नाहीतर भविष्यामध्ये याच गावापासून मला असं वाटतं की या सगळ्याच गोष्टींचा उद्रेक देखील होऊ शकतो। या कुटुंबाच्या सोबत वंचित बहुजन आघाडी आहे। लवकरच पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांशी चर्चा करून बोलून ते देखील कुटुंबाच्या भेटीला कसं लवकरात लवकर येतील, आमची चर्चा झालेली आहे, ते देखील या कुटुंबाला भेट देणार आहे। गावकऱ्यांनी जर निर्णय घेतला की या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सरकारच्या विरोधामध्ये गावातूनच, तर निश्चितच मला असं वाटतं की महाराष्ट्रभर याचा उठाव होऊ शकतो। पुन्हा एकदा फडणवीस सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो आणि स्वर्गीय बाबासाहेब सरोदे यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देव, बळ देव असे विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो।